राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। तर मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। आज उद्धव ठाकरेंची ही भेट घेण्याची शक्यता। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गट स्थापनेवेळेस सरिता म्हस्के होत्या गैरहजर। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। दावोसवरून आल्यानंतर फडणवीसांची शिंदेंसोबत बैठकही होणार। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। शिंदे भाजप युतीही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण, डोंबिवलीमध्ये नंतर आता मनसे पाठोपाठ ठाकरे सेना देखील शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकर यांची प्रतिक्रिया। सत्तेतून लोकांची कामं करता यावीत म्हणून शिंदेंना पाठिंबा, राजू पाटील यांची माहिती। तर कल्याण, डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी स्थानिकांना निर्णय दिल्याचं नांदगावकर यांचं वक्तव्य। संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद। केडीएमसी मध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू, प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट। तर उद्धव ठाकरे ही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, नॉट रिचेबल नगरसेवकांवरून दरेकरांची टीका। केडीएमसीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावरती निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार असल्याची माहिती। 11 पैकी उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्त्वाचे करार। पेण, रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार। तर इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची TV9 मराठीला माहिती। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची ही शक्यता। निवडणुकीनंतर महिनाभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक। भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं, पराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी। पालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजप सेनेची युती तुटली। भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार, जागा वाटपावरून युती फिसकटली, विजय शिवतारे यांची माहिती। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार। तर भरणेंचे पुत्र श्रीराज भरणेंचा हर्षवर्धन पाटील प्रचार करणार। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचं मनोमिलन। प्रजासत्ताक दिनी भरत गोगावले यांना अखेर ध्वजारोहणाचा मान। रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण होणार। तर मंत्री गोगावले यांची इच्छा अखेर पूर्ण। गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। सिद्धिविनायक मंदिरातही पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण। सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे जगात 5व्या स्थानी। जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी तर बंगळुरू 2ऱ्या क्रमांकावर, तर मुंबई 18व्या स्थानावर। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टात 2 न्यायाधीशांचंच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित। पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर आहे, लवकरच एक चांगला व्यापार करार होईल। शुल्कवाढीच्या धमक्यांदरम्यान ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। तर भारतीय शेअर बाजारात मोठे बदल अपेक्षित।